नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर पशु व मत्स्य विद्यापीठामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा परिचर, त्यानंतर ड्रेसर, त्यासोबत पशुधन किंवा प्रदर्शन सहाय्यक या पदासाठी अर्ज वगैरे केला असेल, तर यांच्यासाठी जो काही तांत्रिक सिलेबस आहे, तर त्या तांत्रिक सिलेबसमधील टॉप असलेले प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर वगैरे करत आहोत, जे की परीक्षेला येण्याची खूप खूप शक्यता वगैरे आहे. तर त्याच सिरीजचा आजचा हा 7वा भाग आहे आणि परत परत सांगतोय, तांत्रिकचा सिलेबस फार मोठा आहे. त्यामुळं जवळपास जेवढे तुमचे तांत्रिकचे टॉपिक आहेत, त्या सर्व टॉपिक वाईज शपथ नावाची बॅचमध्ये हे MCQ प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. त्यामुळं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर बॅचमध्ये प्रवेश मिळवा. आणि आत्ता ती बॅच कमीमध्ये आहे आणि त्या बॅचमध्ये काय काय आहे ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. ओके, सो व्यवस्थित पाहून घ्या. तर पाहूयात पहिला प्रश्न, की जनावराच्या अंगावरील गोचीड मारण्यासाठी ओके काय वापरतात. तर जनावराच्या अंगावर जे काही गोचीड बसतात किंवा ज्याला आपण उवा वगैरे म्हणतो ते, त्यासोबत पिसवा वगैरे कधी कधी होतं जनावरांना, तर या सर्वांवर उपाय म्हणून बुडॉक्स नावाचं औषध हे त्या ठिकाणी वापरलं जातं. हे सर्वसाधारण आजार आहेत किंवा त्याच्यावर करण्यात आलेलं जे काही प्रथम उपचार वगैरे आहे, तर त्याचं हे त्या विभागामधलं हे प्रश्न आहे. त्यामुळं नोट डाऊन करून घ्या. आणि हे जेवढे इथं प्रश्न घेतोय ते सर्व प्रश्न आमच्या या बॅचमधलेच आहेत. ओके, आणि खूप जण म्हणतात डेमो दाखवा, डेमो दाखवा. डेमोसुद्धा या व्हिडिओमध्ये मिळून जाईल, सो पाहून घ्या. बाकी बघायला गेलं तर ब्रोमोथायमोल ब्ल्यू नावाचं जे काही औषध आहे, तर हे स्पेशली करून दुधाचं pH जे असतं ना, तर ते मोजण्यासाठी याचा वापर वगैरे केला जातो. आणि त्यानंतर परत हे जे हिमेक्स नावाचं औषध आहे, तर हिमेक्स नावाचं औषध स्पेशली करून ज्या माशा असतात, ओके, समजा एखाद्या जनावराला जखम झाली किंवा त्याची समजा सर्जरी वगैरे झाली, तर त्या ठिकाणी माशा वगैरे बसू नयेत म्हणून हे औषध वगैरे त्या ठिकाणी वापरलं जातं. बाकी बघायला गेलं तर हे जे पोटॅशियम परमॅग्नेट वगैरे आहे, हे काय एक पद्धतीनं जखम धुण्यासाठी वगैरे वापरलं जातं. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. ओके, हां, परत बघा पुढं काय म्हटलं. नमस्कार, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बॅचबद्दल माहिती प्रोव्हाइड केली असेल, तर ॲपची लिंक खाली दिलेली आहे. ॲप डाउनलोड करून घ्या. आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर जी तुम्हाला इथं शपथ नावाची बॅच दिसते, त्या बॅचमध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे. आता या बॅचमध्ये नेमकं काय काय मिळेल आणि त्याच्यामध्ये तुमचे कुठले कुठले टॉपिक कवर आहेत हे आपण पाहूयात. तर पहा, या बॅचमध्ये ज्या वेळेला तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू कंटेंट यावरती क्लिक करायचं आहे. आणि व्ह्यू कंटेंटमध्ये क्लिक केलात की तुम्हाला स्टडी मटेरियल याच्यामध्ये जे जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. आता हे जे नॉन टेक्निकल तुम्हाला दिसत असेल ते आहे मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, GKचे क्वेश्चन्स. आणि जो टेक्निकलचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुमचे जवळपास तेच ॲज इट इज 40 प्रश्न आणि 80 गुण याच्यावर आधारित असलेले जे तुमचे टॉपिक आहेत, ज्यांनी सिलेबस वगैरे ठरवून दिलेला आहे, त्या सिलेबसनुसार ते सर्व टॉपिक वाईज तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. आता इथलं तुम्ही कुठलंही क्लिक वगैरे करू शकता. आता जसं की इथं पशुसंवर्धन, इतिहास, सद्यस्थिती वगैरे इथं बघायला गेलं तर ओव्हरऑल हे सर्व MCQज आहेत हे या टाईपचे. ओके, सो यांची उत्तरंसुद्धा त्याच ठिकाणी दिलेली आहेत. सो ते तुम्हाला तिथल्या तिथंच कुठलंही प्रिंट वगैरे काढायची आवश्यकता पडणार नाही. ओके, आणि ॲप वगैरे डाउनलोड करून घ्या. ॲपची लिंक खाली आहे. आणि आता त्याची फी खूप कमी आहे. जेवढं लवकर होईल तेवढं लवकरात लवकर जॉईन करून घ्या. की वीज किंवा फ्रीज वगैरे नसेल, ओके, तर दूध नैसर्गिकरित्या टिकवण्यासाठी कुठली पद्धत वगैरे वापरतात. तर दूध दीर्घकाळ टिकवण्यासाठी लॅक्टो पॅराक्टिज नावाची जी पद्धत आहे, ओके, ही पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते. यामध्ये काय करतात की थोडंसं अंशतः हायड्रोजन पॅराडॉक्साईड, ओके, हां, पॅरॉक्साईड आणि ॲज इट इज थायोसायनेट या ठिकाणी मिसळलं जातं. ओके, हां, याच पद्धतीमध्ये एक पद्धतीनं काय पॅरॉक्साईड आणि त्याच्यासोबत अजून एक जे आहे त्या थायोसायनाइट हे याच्यामध्ये मिसळलं जातं. आणि हे मिसळल्यामुळं काय होतं की याच दुधामध्ये जे काही बॅक्टेरिया वगैरे आहेत
त्याची वाढ एक पद्धतीनं थांबते. ओके, ज्याच्यामुळे त्याचं रूपांतर दह्यामध्ये वगैरे होत नाही. तर लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. परत बाकी बघायला गेलं तर ही जी काही आहे डिलाइओ टेस्ट वगैरे, तर ही दुधातलं भेसळ वगैरे ओळखण्यासाठी करण्यात येणारी ही टेस्ट आहे. आणि हे जे प्रश्न आहे ते तुम्हाला जे दूध नियंत्रण नावाचं टॉपिक आहे त्यातले हे प्रश्न आहेत. ओके, अगदी टॉपिक वाईज तुम्ही अभ्यास करा जेवढं होईल तेवढं. आणि खूप जणांना वाटत असेल की सर डेली भाग टाकत जातील सगळी तयारी इथंच माझी होईल, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे. इथं डेली काय दररोज 4 ते 5 व्हिडिओ जरी टाकले तरी 10% कव्हर होईल तुमचा इथला टेक्निकलचा सिलेबस. कारण का टेक्निकलचा सिलेबस फार मोठा आहे, परत परत सांगतोय. त्यामुळं अगदी कमी दरामध्ये फी आहे. फी काहीही असं नाहीये की टेक्निकल आहे म्हणजे फी जास्त असेल. फी काहीच नाहीये, त्या तुलनेमध्ये खूप कमी दरामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत. फक्त टेक्निकलच नाही, नॉन टेक्निकलचे सुद्धा MCQ आहेत. ओके, TCSनं खूप सारे प्रश्न रिपीट करतं, तर तेच प्रश्न रिपीटेड या नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा ॲड करून दिले आहेत. ओके, आणि बाकी बघायला गेलं डिएरिएशन म्हणजेच काय, एक पद्धतीनं याच्यामध्ये जे दुधातली हवा वगैरे असते ती काढून टाकण्याची ही प्रक्रिया वगैरे आहे. परत बघायला गेलं तर दुधातील युरियाचं नैसर्गिक प्रमाण वगैरे किती असतं, तर दुधामध्ये सहसा तरी 70 mg अथवा किंवा एक पद्धतीनं 100 mg एवढं जे प्रमाण आहे ते या दुधामध्ये असतं दर 100 ml ला. ओके, दर 100 ml ला. तर लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आणि परत बघायला गेलं तर हे एक पद्धतीनं मिली वगैरे म्हणू शकता. हा, आणि याच्यामध्ये जर काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य मला कळून द्या. आणि परत बघायला गेलं तर याचा वापर वगैरे का करतात किंवा युरियाचं नैसर्गिक प्रमाण का त्याच्यामध्ये ॲड केलं जातं, तर जे दुधातलं SNF असतं ना, किंवा ज्याला आपण सॉलिड नॉट फॅट, ओके, हां, हेच SNFचा वाढ करण्यासाठी याचा वापर वगैरे केला जातो किंवा त्या दुधामध्ये हे मिसळलं जातं. अगदी डिटेल वाईज अभ्यास करा. परत म्हैस हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे, तर जे व्हिएतनाम नावाचा देश आहे ना, तर या देशाचा हा राष्ट्रीय प्राणी त्या ठिकाणी आहे, जे की म्हैस हे शेती आणि संस्कृतीचं प्रतीक म्हणून काय मानलं वगैरे जातं. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. परत सायलेज म्हणजेच मुरघास तयार करण्यासाठी सर्वोत्तम पीक वगैरे कुठलं आहे, तर हे चारा पीक जे आहे त्याच्यामधलं हे आहे. तर जे काही मका असतं ना, तर हा या ठिकाणी मुरघास तयार करण्यासाठी सर्वोत्तम पीक म्हणून वापरलं जातं. कारण का या मक्यामध्ये जे साखरेचे प्रमाण काय असतं, जास्त असतं. ओके, हां, आणि साखरेचं प्रमाण जर जास्त असलं तर जो काही आहे त्याला आंबवण्याची प्रक्रिया ती एक चांगल्या प्रमाणात होते. ओके, आंबवणं व्यवस्थित वगैरे होतं आणि उत्तम दर्जाचं काय मुरघास वगैरे त्या ठिकाणी तयार होतं. तर लक्षात ठेवा. आणि गवत हे वाळवून, ओके, हे तयार वगैरे केलं जातं. तर लक्षात ठेवा, गवतापासून हे नावाचं पीक मिळतं, असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बाकी सोयाबीन आणि तूर हे काय आहेत, एक पद्धतीची द्विदल पिके आहेत. ओके, द्विदल पिके, हा, द्विदल पिके आहेत. आणि यांचा ॲज इट इज बघायला गेलं तर हा आहे तसा, पण सहसा तरी आपल्याला काय विचारलंय की उत्तम पीक विचारलंय, तर ते मका हे बरोबर असेल. परत बघायला गेलं तर राष्ट्रीय दूध संशोधन संस्था NDRI, ओके, ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत त्या सर्व त्या याच्यामध्ये ॲड करून दिल्यात. सो एक वेळा जॉईन करा. तर हे जे आहे ते हरियाणामध्ये आहे, जे की कर्नल, ओके, कर्नाल या ठिकाणी हे स्थित वगैरे आहे. बाकी आता हे हरियाणामध्ये वगैरे आहे. आणि याची सगळ्यात अगोदर स्थापना वगैरे म्हटलं तर लक्षात ठेवा, याचं अगोदर होतं मुख्यालय बंगलोरला. ओके, तर हेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याला हलवण्यात आलं किंवा त्याचं विस्तार किंवा त्याला आपण म्हणू शकता की याचं जे सेंटर आहे त्याची जागा वगैरे चेंज करण्यात आली. परत जगातील सर्वात जास्त दूध देणारी विदेशी जात वगैरे कुठली, तर जगात सर्वात जास्त जी दूध देणारी विदेशी जात आहे तिला म्हणतात होल्स्टीन फ्रीजियन वगैरे. आणि ही सगळ्यात जास्त दूध देणारी गाय आहे बरं. ओके, गायीची जात ही आहे. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर ही
सॉरी ही ॲज इट इज कुठली किंवा कुठल्या देशाची वगैरे आहे, तर ही आहे नेदरलँड. ओके, नेदरलँड देशामध्ये हिची सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी मूळची वगैरे आहे आणि ही जगामध्ये सर्वात जास्त दूध वगैरे देते. ओके, आणि याच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण 3.5% एवढं जे आहे ते या गाईच्या दुधामध्ये फॅट आढळून येतं. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर जर्सी, ब्राऊन स्विस जे आहे ते एक पद्धतीनं मांस, ओके, मांस प्लस दूध अशा दोन्ही प्रकारासाठी ही गाय वापरली जाते. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. ओके, हे सगळं विदेशी जाती वगैरे आहेत. ओके, भारतामध्ये यांची कुठलीही जात किंवा नाही आहे. परत बघायला गेलं तर कोंबड्यामध्ये आढळणारा जो राणीखेत नावाचा आजार आहे तो कुठल्या विषाणूमुळे होतो, तर पॅरामिक्सो व्हायरस टाईप फर्स्ट हा तुम्हाला बहुतेक मी सांगितलंय. हां, हे इन डिटेल सांगण्याचं कारण एवढंच असतं की याच्यामुळं तुमचे खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होतात. बाकी राणीखेत याच आजाराला एक न्यूकेलस, ओके, न्यूकेलस किंवा न्यूकेसल, ओके, न्यूकेसल डिसीज किंवा आजार वगैरे म्हणतात. हेही थोडंसं लक्षात ठेवा. ओके, न्यूकेसल डिसीज वगैरे हा एक पद्धतीचा संसर्गजन्य आजार वगैरे आहे आणि याच्यामध्ये काय होतं की कोंबड्यांची जी काही मान असते ती फिरून जाते, म्हणजे खाली पडते आणि त्यासोबत कोंबड्यांना श्वसनास त्रास वगैरे होतो. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर हार्पिस व्हायरस, ओके, हार्पिस व्हायरस याच्यामुळं कोंबड्यांना जो मॅरेक्स नावाचा रोग असतो ना, ओके, मॅरेक्स नावाचा आजार त्यांना हा दिसून येतो. बाकी आर्थामिक्स व्हायरस याच्यामुळे जे आहे ते बर्ड फ्लू, ओके, बर्ड फ्लू किंवा त्याला आपण काय म्हणतो इन्फ्लुएन्झा म्हणतो ना, ओके, इन्फ्लुएन्झा किंवा याला म्हणतात बर्ड फ्लू वगैरे. ओके, तर हा आजार त्या ठिकाणी दिसून येतो. बाकी हा रेट्रा व्हायरस तर हा मानवाशी निगडीत आहे. ओके, परत जगातली सर्वात उंच दर्जाची लोकर देणारी मेंढीची जात वगैरे कोणती आहे, तर जगामध्ये सगळ्यात जास्त किंवा उच्च दर्जाचं लोकर जी मेंढी दिली जाते मेरिनो मेंढी. ओके, आणि ही स्पेशली करून स्पेन या देशामध्ये उगम पावली किंवा ही स्पेनमधली जात ही आहे आणि हिचं लोकर अत्यंत मऊ आणि तलम वगैरे असतं. ओके, बाकी आता शेवटचा प्रश्न आहे. आता ज्यांची तयारी चांगली असेल त्यांनी मला या प्रश्नाचं उत्तरं सगळ्यांनी कमेंट करून द्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर मला कळवा आणि बॅचबद्दल तर तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल. सो लवकरात लवकर जॉईन करा. खाली ॲपची लिंक दिलेली आहे आणि हा माझा नंबर आहे. काही प्रॉब्लेम असेल तर विचारपूस करू शकता. ओके, बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब केलेलं असेल करून घ्या आणि जेवढं लवकर होईल तेवढं परीक्षेची तयारी आजपासून सुरू करा.